काही होईल नाही पाला. तुझ्या जवळ एक मूठ झाला, माझ्या जवळ एक मूठ झाला, होईल का एवढा पाला? कमी नाही होईल का कोणता? मी काय म्हणतो, कोणता थोडा थोडा तोडला असता अजून. चांगला जास्त वाजता पाला राहिला ना तर चांगले चिले लागतात. कमी झाला का ताई हाई पाला एवढा? चांगला कडसून 2 मूठ पाला झाला ना तोडून. कापून बघशील किती मोठा होते तर. आणि ताई इथं थोडीशी मेथी भाजी पालक भाजी नाही टाकशील? टाकीन ना मेथी भाजी पालक भाजी टाकीन, थोडी थोडी सांबार टाकीन, चांगली चव येते मस्त. बापरे बाप, कंबर राहून गेली माणसाची. का ना ललिता? मावशी कंबर दुखायला बसली बापा माझे. वैना कचरा काढले ना म्हणून कंबर दुखून राहिली, म्हणूनच तर मी बसून गेली बाबा. वैना नाही होत आपल्याला करून. हो ना मावशी, कंबर राहून गेली माझी. कचराही खूप झाला आहे. बरा झाला मावशी थोडासा काढू लागला तर. आता जात होतो बाई घरी तर काढू लागणं मावशी केली तर म्हणलं आता थोडा वेळ काढू लागते. आता कचरा काढून झाला तर कसे वापे दिसून राहिले बाबा? कचरा काढल्यावर मस्त वापे दिसतात. पाय अजून 8 दिवसात बघशील कसे दिसतात तर. हा जरासा इथून कोणता राहिला ललिता, काढून टाकतो मी, मग जातो बाबा घरी. हो मावशी. शांतताई, काय झालं ललिता? पानं तोडून राहिले का म्हटली लसणाचे? हो लसणाचे चिले बनवीन म्हटली, आता तोडतो म्हणली. झाला का कचरा काढून? हो हा एक वापर राहिला मग झाला. खूप कचरा होता शांतताई. काहून पहिले काढली नाही का याच्या आधी? कुठं वेळ मिळाली शांतताई, काढीन म्हटली तर वणीवरच गेली, काढूनच नाही झाला. पाणी टाकायला आला का काढत राहावा, म्हणजे तेवढा होत नाही. घरी राहण्याच नाही झाला ना. पाणी टाकत होते ना वाप्यांना, झाला का पाणी टाकून? हो झाला. खूप वाढून गेले होते असे. 4 घगरे एका वाप्याला टाकले. हो मी टाकली ना 4 घगरे एका वाप्याला. तेव्हा कुठं आता कसा काढायला जमला. कोडका झाला असेल नाही काही तुमच्या वाप्यांचा? हो एक कोडका झाला ना. आता 8 दिवसात दुसरा देईन कोडका. तू नाही कोडकली का? नाही ना ताई, आता कचरा काढून झाला. आता बघते उद्या वगैरे कोडकून टाकीन वापे. मी तोडीन म्हणत होते बुडपान, पण तांदूळ नाही आहेत नव्याचे आमच्या घरी. तुमच्या घरी आहेत का तर शांतताई नव्याचे तांदूळ? हो आहेत ना, आहेत. लावून आणला ना. हा शांतताई सांगितलंय नाही ना आहेत म्हणून. आता विचारलीच नाही तर कशी सांगू. मी म्हणले लावून आणला का नाही, का फालतू विचारू बाबा म्हटले. आणला 2-3 दिवस झाला लावून आणला तर. 8 दिवस झाला मिल मध्ये टाकून ठेवला होते तर नंबर लागलाच नाही. मग आता परवाच्या दिवशी लागला नंबर तर पिसवून आणला. मग का साधवायला आलो होतो तर काही सांगितलंही नाही ना. म्हणलं तरी मिल मध्ये गेले आहेत म्हणून आमच्या इथं. हो मिल मध्ये गेले आहेत म्हटलं, पण तांदूळ पिसायला गेले आहेत असे नाही बोलले बाबा तुम्ही. हो आता तसे नाही बोलले, मिल मध्ये गेले आहेत म्हणले. आता तांदळासाठी येऊन जाशील ना. देईन. हो द्याल, 4 पाहिला द्याल, मग आणून देईन वापस. ललिता तोडून घेतो ही पण पाला. नाही ताई, आता आज नाही तोडत बाबा. आज माझी तशी कंबर दुखत आहे. कचरा काढली तर तांदळाचा पीठ नाही आहे, काही नाही आहे. आज तांदूळ आणीन तुमच्या इथून, उद्या लावून आणीन, मग उद्या वगैरे नेईन पाला ताजा. आता नेईन तर बासी होऊन जाईल अजून. हो आज बनवायचे नाही आहे तर नको तोडू. आता मी आज बनवून घेते म्हणून तोडली. मस्त चापट पानं झाले आहेत तुमच्या वाप्याचे. मी कचरा नाही काढली ना तर माझे वापे थोडेसे मागे पडले बाबा. हो वेळेवर कचरा काढावा लागते ना, नाही तर मग टिस करतात. आता कोडकी काडकी झाली. माझे का बापा 2 टन वापे तर लावलं इथं मी. 2 वापे आहेत पण मस्त जमले ना. झाला हो ललिता ह्या कोणत्यातून कचरा काढून? झाला का मावशी? ठीक आहे ना. लसणाचा पाला मस्त वास येते. तोडली तर शांता चिले बनवून राहिली का? हो ना मावशी, चिलेच बनवतो. यावं लागते मग खावासाठी. बोलवत नाही ना काही नाही. मावशी येशील का काही चिले खासाठी? बोलवा लागते का मावशी? येऊन जा, मिळतात. हो बिना बोलवल्यानं येतो का बाबा? फास सुंगत आली म्हणशील मग येईन तर. नाही मावशी, कशाला तशी म्हणेन मी. बाबा कोणता तोड ना थोडासा लसणाचा पाला. तोडूच का ताई? हो थोडासा तोड, कमी होईल ना. ठीक आहे ताई तोडतो. हो तू लसणाचा पाला तोड, मी हे थोडीशी मेथी भाजी उकरून घेते आणि पालक भाजीचे पानं तोडते. ठीक आहे ताई, ठीक आहे. एवढाच तोडतो, माझ्या हातात आहे एवढा. हो मग होऊन जाते. पिंकी काय झाला कुठीला? मम्मी करत गेली ना आतमध्ये. मम्मी का नो गुड्डे? काऊन मम्मी करून राहिली? काय झाला? मम्मी कुठं आहे सांग आजी पहिले. तुझी मम्मी वाप्यावर गेली आहे ना, येईल ना आता. ओ बापा गुड्डी, येईल ना तुझी मम्मी, ये ना इकडे. जाऊ दे आजी, ते ऐकत नाही. का झाला पिंकी? का म्हटली तिला? काही नाही आजी, ते तशीच फुगते. आजी मम्मी कशाला गेली वाप्यावर? पाणी टाकायचा होता ना म्हणून गेली. आजी जातो मी पण पाणी टाकू लागेल. नको जाऊ, आता येतच असेल तुझी मम्मी. खूप वेळची गेली. आतापर्यंत तर येऊन जायला पाहिजेत होता. का करते तर माहित नाही. व्हायचं असेल ना आजी पाणी टाकून, जातो ना मी. नको जाऊ पिंकी. आता ते गुड्डी गेली अजून मम्मी करत. तू झाडझुडगी करून घे ना. झाडझुड करायची आहे, झाडझुड करून घे. भांडे घासायचे आहेत, भांडे घासून घे. आता जाऊन काय करशील? वापे बघायचे आहेत ना आजी. वापे बघितलीच नाही का तू? मागे आलो होतो तर बघितली होती. आता मोठे झाले असतील ना.
पाय आली तरी तुझी मम्मी. काम का झालं आई? अहो बाबा हे गुड्डी मम्मी मम्मी करत आली तुझ्याकडे आणि हे पिंकी म्हणत होते जातो म्हणून. मम्मी बोल ना ताई ना. हो बोलते ना. काम पिंकी का झालं? कशाला तिला रडवते तू? का मम्मी हे गुड्डी काही पण सांगते, मी कुठे रडवली हिला? बघ मम्मी खोटी बोलते ताई. असेच करता का बेटा तिथं? हा तिथे नागपूरला राहता तर असेच करता का तुम्ही दोघी बहिणी? चांगल्याने राहता की नाही राहत? नुसती फुगायचं काम करते मम्मी. थोडंसं काही बोललं ना बस झाला, तिच्या नाकावरच रड राहते. तू मोठी आहे ना पिंकी, मग लहान बहिणीला सांभाळता नाही येत? कशाला रडवते तिला? अगं मम्मी ते मधात बोलत होती ना तर थोडीशी टाकवली तिच्यावर. मी माझ्या मैत्रिणीसोबत बोलत होती तर मधात बोलत होती नुसती. का झालं तर बोलत होती तर? तिला एक वेळा म्हटली चुप राहा म्हणून, ऐकतच नव्हती ना. नाही मम्मी मी चुपच होती. मम्मी वाप्यावर गेली होती तर लसणाचा पाला झाला नाही का? झाला आहे पिंकी, झाला आहे लसणाचा पाला. आणले नाही ना मम्मी? नाही पिंकी नाही आणले, मी आणणार होती म्हणा आज पानं, पण शांतताईच्या इथं जेवण आहे ना तुमच्या. हट मम्मी, चिले खायचे होते ना लसणच्या पत्त्याचे. हो तर लसणाच्या पाल्याचे चिलेच आहेत ना त्यांच्या घरी. हो का? हो दोघी बहिणीला बोलवलं नाही. तुझ्या मैत्रिणीच्या इथं कशाचं जेवण होता? गुलाबजामुन होते मम्मी ना वडे होते. बापरे, गुलाबजामुन बनवला होता? हो त्यांच्या इथं अजून पाहुणे होते ना, तिची मामी आली होती. हो का? मम्मी ना तू लाडू चिवडा कधी बनवशील? हो बनवीन ना, लाडू चिवडा बनवीन ना. कधी मम्मी, उद्या बनवशील का? नाही उद्या नाही बनवत. उद्या वानाचं सामान आणायला जाऊन म्हणत होती ताई. मार्केटला चालली का मग उद्या? हो वानाचं सामान आणून घेऊ म्हणे. पिंकी आजीसाठी चहा बनवली का? नाही ना मम्मी, आताच तर आला आम्ही. हो का? आताच आल्या का तुम्ही? बनवतो ना मम्मी, तू नाही पेणार का? पेन बनव जा, मी झाडू लावून टाकते. झाडतो ना ग मम्मी, आता चहा बनवून राहिली ना तू तर मी झाडून टाकते. मग लवकर चालले झालं मोठ्याच्या इथं. येतो मी शांताच्या इथून. बाबा लाडू बनवायचा गुड नेली ना, अजून शांताच्या इथं जाता म्हणते. तीळ आणून घेते म्हटली, दुधा करून ठेवून देते, मग रात्री बनवता येते लाडू. हे किती वेळचे गेले आहेत, याचेच आहेत. अरे तर वेळ लागते ना सामान घ्यायसाठी, असाच होते का? तुला तर म्हणत होतो मी का वानाचं सामान नाही बोलवू म्हणून, घेत नाही महाग आहे म्हणतात ना, तर तू आपलाच लावली. हो मग कोणी विचारतात ना वानाचं सामान नाही आणल्या का दुकानात, वानाचं सामान नाही आणल्या का म्हणून म्हणली आता लक्ष्मीलाही लागेलच ना वानाचं सामान, आणून घ्या म्हटले जास्त. राहिला तर दुकानातही होईल विकायला. मागच्या वर्षी कसं 3-4 जण वापस गेले वानाचं सामान नाही आहे म्हणून म्हटले जास्त नाही 10-12 डझन आणून घ्याल. बाप्पा मंजुळा आज वावरात नाही गेली का? गेलो होतो ना मोठे, गेलो होतो. आता लक्ष्मी घरी नाही आहे म्हणून थोडीशी लवकर आली वावरातून. झाडझूड वगैरे करावी लागते ना. कुठं गेली तर गावी गेली का? नाही वानाबिनाचं सामान घ्यायसाठी गेले. असं वाप्याकडे गेली होती. अरे मंजुळा वहिनी आल्या, चहा बनव ना. नाही बापूजी चहा वगैरे नाही, आताच त्या ललिताच्या घरी चहा पेलो मी. का झाला तर वहिनी पेल्या का? नाही बापूजी आता नाही, आताच पेलो ना इकडे झाली. बापूजी लाडवाचा गुड आहे का? हो आहे ना वहिनी. किती पाहिजे? 1 किलो देऊन द्या. हो ठीक आहे देतो. बाबा मोठी लाडूही बांधायला बसून गेल्या. मुरे गिरे कुठले घेतले का? नाही झाले ना मंजुळा मुरे घेऊन, आता दुकानातूनच नेतो ना. मला वाटलं आता गुडच म्हणल्या की नाही तर मुरे घेतले आज म्हटले. तुझे झाले का लाडू गिडू बनवून? नाही मोठी व्हायचे आहेत, आता रात्री वगैरे बनवीन, मग उद्या वावरातच जावं लागेल. घ्या तुम्ही सामान, मी शांताच्या इथून येतो. शांताच्या इथं कशाला चालली? तीळ आणतो म्हणलं घेऊन. काहून यावर्षी तीळ नाही झाले का तुला? नाही ना मोठी, कुठेच तीळ झाले यावर्षी. कसेही होत होते 2-4 पाहिल्या, पण यावर्षी एकही नाही झाले. 1 किलो आणतो म्हणलं घेऊन. तुम्ही घेतला का तीळ? नाही घेतला तीळ. कावेरीनं त्या दिवशी आणलं बाप्पा, तिच्या भावजनं ललितानं दिला. 2 पाव आहे तर होईल आता तोच. काका देऊ वहिनी? गुड 1 किलो अजून. मुर्रे देऊन द्या बापूजी 1 किलो. बाबा 1 किलो गुड नेताना 1 किलो मुर्रे का? होऊन जातील का 1 किलो मुर्रे? होतील 1 किलो नेतो आता. मग नंतर पाहिन. अजून फल्ली दाणे द्याल 1 पाव. पाला पिसत असतील शांतताई. शांतताई आली का ललिता? मी म्हणलं बापा येतो म्हणलं ललिता ना, आतापर्यंत आलीच नाही म्हटली. वाप्यावरून आली, चहा बनवली, त्याच्यानंतर पाला काटकूट करून पीस पास केली. म्हणलं आता नाही हे ललिता. नाही शांताताई आली असती, पण त्या मावशी होत्या ना बसल्या घरी, चहा वगैरे बनवली, बसल्या त्या. आता मग जाईन म्हटली, आता त्या गेल्या ना मग मी इकडे आली. हो का? गंगू मावशी होती का? हो कचरा वगैरे काढू लागला वाप्याचा, आता म्हणते आता चला चहा पिऊ. हो ना, गंगू मावशीनं काढू लागले म्हणून झाला नाही तर नाही झाला असता कचरा काढू. हो खूप झाला होता ना कचरा. आता त्या दुकानात जातो म्हणत, गुड वगैरे घेतो म्हणत होत्या. बापा शांतताई मग अशी बाप्यावर विचारतो म्हणली तर विचारले नाही. का विचारतो म्हटली? हे वानाचं सामान वगैरे घ्यायला जाऊन नाही का?
मकर संक्रांती येऊन राहिली ना. हो उद्या जाणार आहो ना. हो का, सांगितलंय नाही ना. आमच्याही लक्षात नाही राहिलं. मग येत होता ना आम्ही घरी वाप्यावरून, तर मग कुंताच म्हणते, ताई म्हणते वानाचं सामान कधी आणून म्हणते. तर मी म्हणली उद्याच आणून टाकू. मग अजून लाडू चिवडा राहते करायच्या. येशील का तर ललिता तू? हो येईन ना. ठीक आहे ना, तर मग जेवते की जणी. झालाय पाला वाटवूट? हो वाटवूट केलो पाला. आता झाडझूड राहिले करायचे, झाडझूड करतो. मिक्सर मध्येच वाटली ना. म्हणलं आता पाट्यावर कोणी नाही वाटत. नाही तर का पाट्यावर आता वाटायला हात दुखते. मी नाही वाटत, मी मिक्सर मधूनच पिसून घेते. माणसांना काय वाटून पाहते तेव्हा समजतं. ताई द्या ना तर तांदूळ. हे तांदूळ आणले मी थैल्यामध्ये जुन्याचे. बापा, तांदूळही आणून टाकले का परत होते? सोबतच देऊन देते म्हटली. अजून का नंतर मग द्यायचे आहेत. दिली असते का नंतर? नाही मग लक्षात नाही राहत, मग विसरून जाते आठवण. किती पाहिले आहेत तर मोजून घ्या ताई. तुमच्या पाहिली ना मी अशी धरली अंदाजे ना आणले. हो का मम्मी? बाबा सोनू गेलाच नाही तू? जा म्हटली ना तुला दळण आणायला. हो जाता ना मम्मी, तोच सांगायसाठी आलो. सांगितलं होता ना तू चिलेचा आहे म्हणून, थोडासा खरमरा दळून द्या म्हणून. हो सांगितलं होतं मम्मी. जा आण ना पटकन. लावून झाला असेल तरी थोड्या वेळ इथं चक्कीमध्ये थांबू नाही शकला पोरगा. किती गर्दी होती मम्मी, आताच नंबर नव्हता ना, मग म्हणून नाही थांबलो मी. जा आता जा लवकर. हो आणतो. हो लवकर आण, मग लवकर सकाळ चिले बनवायला बसेन. हो मम्मी किती पाहिले आहे? हा पोरगाई ना मग असे सांगितले 2 पायले आहे म्हणून. 2 पायले. पैसे पकडला का? हो पकडलो. मोठा लेमडा आहे, 3 वेळा विचारते. पोराबारांच्या लक्षात नाही राहत ना. शांतताई काकू आल्या ना. अरे काकू या. शांता लसणाच्या पाल्याचे चिले बनवून राहिले का? वास येऊन राहिले. हो काकू, तिकडे बाहेरच होती ना मी, तिथेही वास येत होती. अंगणापासून वास येऊन राहिली. काकूची नाक मोठी लेडी आहे ना. नाही ललिता, तुला नाही आली का वास? हो आली ना काकू, मला वास पण माहित होता मला ताई चिले बनवून राहिले म्हणून. असं माहित होता नाही. बसा ना बाबा, काकू उभ्याच आहे. नाही शांता बसत गी नाही. मला ना तीळ पाहिजेत होते 1 किलो. आहेत का? हो आहेत ना काकू आहेत. ललिता कशासाठी आली बाबा? थैलाच दिसते हातात. ललिताच्या तर घरी तीळ आहेत ना. हो काकू माझ्या घरी आहेत, मी तीळ वगैरे नाही घेत. मी ना नव्याचे तांदूळ मागायला आली शांताताईला. हो शांता लावली का नव्याचे तांदूळ तू? हो आणला ना त्या दिवशी, परवाच आणला लावून. मग मलाही देऊन देशील ना 2 पाहिल्या? हो ठीक आहे ना काकू, देतो. आमचे धान लावून व्हायचेच आहेत बाबा, कधी लावतात तर माहित नाही. अरे त्या पोरांना खाऊ दिली असती, मलाही बोलवून टाकली. हो तर 7-8 बनवून झाले होते ना. त्या गुड्डीनं पिंकीला याल म्हणली तर याच्याच आहेत बाबा आतापर्यंत पोरी. विशाल जा बरं बोलवून आणशील. अरे सांगितलं म्हणते ना येतील ना, कशाला बोलवा लागते? तू लवकर बनवायला बसून गेली. हा सोनू मागे लागला ना. मम्मी भूक लागली बनव ना मम्मी लवकर चिले, म्हणून बनवायला बसली बाबा. तर आता आधी बसले खायला तर होऊ दे यांच्या. खाऊ दे मग जाईल बोलवायसाठी. आई हे 2 चिले खातो ना, मग जातो आणतो बोलवून. हो आई बोरी ना, अशा नाही म्हणत का पटकन जाईन का काही म्हणून. कडक बनव ना शांता थोडेसे. कडक आवडतात मला. हो बनवून राहिली. हा कडकच बनवून राहिली. ते नाही खात असेल तर देऊन द्या पोरांना. नाही खातो आता. हे आता कडक बनवशील. मीठ वगैरे आहे का बरोबर? बाबा सोनूनं खाल्लं म्हणते तर सांगितलं नाही का? सोनूला का समजते? खायचं समजते फक्त. विशाल आहे का मीठ बरोबर? हो आई बरोबर आहे. भाजी नाही बनवली का तर? बनवलं ना, भाजी बनवलं. भाजी पाहिजे का तुम्हाला? हो भाजी पाहिजे ना. अरे गॅसवरच होती सोनू, बघ का शिजली का तर? शिजायचीच आहे का? गॅसवर मांडली ना, इकडे मग चिले बनवायला बसली. बापा गुड्डी पिंकी किती वेळ केला बेटा यासाठी? आता पाठवणारच होतो मी विशालला. थोडा उशीरच झाला मोठी आई. हे घे गुड्डे, घे बेटा खा अक्षी. नाही काकाजी तुम्ही खा, मग आम्ही नंतर खाऊ. अरे घे ना बेटा, घे मग मी नंतर खाईन. नाही ना काकाजी खा ना तुम्ही, आम्ही बसतो चुलीच्या वर. मोठी आई द्या, मी बनवते चिले. पहिले तू खा मग बनवशील. आता बनवते मी थोड्या वेळ. का मोठी आई बनवते ना मी, मला येतात बनवता चिले. हो येतात, पण आता चालेल ना. आता 1-2 खा आधी, मग बनवशील. अरे बाई पिंकी गॅसवर ना भाजी आहे, गॅस बंद करशील आणि भाजी आंध्र वाट्यामध्ये काढून. ठीक आहे ना मोठी आई. आणि 2 खाली प्लेटही आणशील. हो मोठी आई. चल ताई मी पण येते. बरं तर ठीक आहे मंडळींनो, कशी वाटली मग तुम्हाला व्हिडिओ? मी लसणाचे चिले बनवली. या मग खायसाठी आणि कमेंट्स मध्ये सांगा की कोण कोण चिले बनवतात लसणाच्या पाल्याचे. कोणी आक्षे म्हणतात, कोणी चिले म्हणतात, कोणी आयते म्हणतात. आता सांगा तुम्ही कमेंट्स मध्ये की तुम्ही का कोणत्या नावाने ओळखता. आणि हो संगीताताई ठाकूर, मी तुमचे कमेंट्स वाचते, तर नाराज नका हो. जेवढे पण कमेंट्स करतात मी सगळ्यांचे कमेंट्स वाचते आणि रिप्लाय पण देते. तर मग आतापर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब नाही केले असणार तर चॅनलला सबस्क्राईब करा.
आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा.